अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे महाराष्ट्रासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत। महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर पुढील काही तासात राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक करा। उत्तर कर्नाटक गोवा किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात एक चक्रीय स्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे पुढील 12 तासात तिथंच कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे। पुढील 36 तासात उत्तरेकडे सरकत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मेघगर्जनासह मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी वर्तवली आहे। रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। काही भागात 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मेघगर्जनांसह पावसासोबत वाऱ्याचा वेग देखील 50 ते 60 किलोमीटर प्रति तास राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर धुळे, नंदुरबार, सांगली, जालना, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। त्याचबरोबर नाशिक आणि घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर अहिल्यानगर, पुणे, बीड, कोल्हापूर आणि सातारा, संभाजीनगर, सोलापूर या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला।